कल्पना करा, एका भयंकर वादळात ताशी 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. आजूबाजूची झाडे उन्मळून पडत आहेत. बापरे. हो ना. आणि अशा थरारक परिस्थितीत 50 मजली इमारतीपेक्षाही उंच असलेली एक मानवी आकृती जराही न डगमगता अत्यंत शांतपणे उभी आहे. हे ऐकायलाच एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातल्या दृश्यांसारखे वाटतंय. अगदी बरोबर. एवढी प्रचंड वास्तू वाऱ्याच्या अशा अफाट वेगात कशी काय उभी राहू शकते? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अवाढव्य आणि थक्क करणाऱ्या चमत्काराच्या आत डोकावणार आहोत. हो, कारण आज आपल्याकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी या विषयावरील काही अत्यंत रंजक नोट्स आणि संशोधनाची माहिती आहे. होय, आणि या सविस्तर विश्लेषणाचं उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण तिथेच न थांबता यामागील सखोल इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. याला उभं करण्यासाठी वापरलेली अवाढव्य अभियांत्रिकी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका निर्जीव वास्तूभोवती पर्यटनाचा एक प्रचंड मोठा प्रकल्प कसा उभा राहिला हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ठीक आहे, आपण या माहितीचा उलगडा करूया. जर आपण या प्रकल्पाच्या अगदी मुळाशी गेलो तर लक्षात येते की हा पुतळा भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे, ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो. नक्कीच. भारताच्या एकीकरणात त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान म्हणून हे स्मारक उभारण्यात आले. या प्रकल्पाची अधिकृत घोषणा 2010 मध्ये नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि 31 ऑक्टोबर 2018 रोजी म्हणजे सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी त्याचे उद्घाटन झाले. बरोबर. पण इथे मला एक रूपक मांडावेसे वाटते. आपण अनेकदा भारताच्या एकीकरणाचा विचार करतो तेव्हा ते किती कठीण होते हे पटकन लक्षात येत नाही. हे असे होते जणू 562 वेगवेगळे धागे आहेत. यातील काहींचा रंग पूर्णपणे वेगळा आहे, काहींचा पोत वेगळा आहे आणि ते सर्व धागे विखुरलेले आहेत. हो, कारण ती 562 संस्थाने केवळ जमिनीचे तुकडे नव्हतेच. अगदी. अशा 562 वेगवेगळ्या संस्थानांच्या धाग्यांना एकत्र गुंफून त्यातून एक अखंड आणि मजबूत असे राष्ट्रीय वस्त्र विणण्याचं काम पटेल यांनी केले. हे रूपक या प्रक्रियेची व्याप्ती खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करते, कारण त्या संस्थानांना एका सूत्रात बांधणे हे मानवी इतिहासातील एक अत्यंत गुंतागुंतीचे राजकीय आणि प्रशासकीय कार्य होते. पण यावरून माझ्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? हा एवढा मोठा स्मारक प्रकल्प उभा राहिला तो केवळ एका व्यक्तीच्या भौतिक अस्तित्वाची आठवण ठेवण्यासाठी आहे की एकता या अमूर्त संकल्पनेचे ते एक प्रत्यक्ष भौतिक रूप आहे? खरोखरच या चर्चेचा गाभा आहे. म्हणजे बघा, एकता ही संकल्पना अत्यंत अमूर्त आहे. तिचं वजन करता येत नाही, तिचा आकार मोजता येत नाही. खरंय. पण जेव्हा एखादे विशाल राष्ट्र स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करते तेव्हा त्या देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या संकल्पनेला एका भौतिक प्रतीकाची गरज असते. अच्छा, म्हणजे सरदार पटेल हे त्या एकीकरणाचे मुख्य सूत्रधार होते, म्हणून या पुतळ्याला त्यांचा चेहरा आणि त्यांचे व्यक्तिमत्व दिले गेले. अगदी तसेच. पण या वास्तूचा अवाढव्य आकार आणि तिची अचल रचना ही एकता या मूल्याचे सामर्थ्य दर्शवते. एका विखुरलेल्या देशाला एकत्र आणण्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती किती विशाल असू शकते याचे ते एक प्रतीक आहे. म्हणजे हा आकार स्वतःच एक संदेश आहे तर? हो, नक्कीच. पण कागदावर एका विशाल वास्तूची संकल्पना मांडणे आणि वास्तवात ती 182 मीटरची मानवी आकृती जमिनीवर उभी करणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. हो, इथूनच आपण अभियांत्रिकीच्या अत्यंत रंजक भागाकडे वळतो आणि ते आव्हान कल्पनेच्या पलीकडचे होते. आकडेवारी पाहिली ना तर डोळे विस्फारतात. 182 मीटर उंची हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. बरोबर. लार्सन अँड टुब्रो या प्रख्यात कंपनीने याचे बांधकाम केले आणि राम व्ही सुतार हे या वास्तूचे शिल्पकार आहेत. हे बांधकाम करण्यासाठी अतिशय भक्कम अशी स्टील फ्रेम, प्रचंड प्रमाणात कॉन्क्रीट आणि बाहेरून ब्रॉन्झ क्लॅडिंगचा वापर झालाय. आणि आपण सुरुवातीला बोललो तसे हा पुतळा मोठे भूकंप आणि अतिशय जोरदार वाऱ्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. होय. पण भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मानवी आकृतीचं संतुलन राखणे हे किती कठीण असते. इमारतीचा आकार साधारण चौकोनी असतो, पण इथे एक व्यक्ती चालण्याच्या स्थितीत उभी आहे. अगदी बरोबर. एखाद्या भयंकर वादळात एक साधी पेन्सिल तिच्या टोकावर उभी करण्यासारखं हे आव्हान आहे. मग हे संतुलन कसं साधलं गेले? हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुतळ्याच्या आत डोकावून पाहाव्या लागेल. एखादी उंच इमारत उभी राहते कारण तिच्या केंद्रस्थानी अत्यंत मजबूत आधार असतो. म्हणजे बेस भक्कम लागतो. हो,
या पुतळ्याच्या बाबतीत त्याचे 2 पाय हे त्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत. या पायांच्या आत अत्यंत मजबूत असे 2 कॉन्क्रीटचे सिलेंडर्स आहेत, जे थेट पुतळ्याच्या छातीपर्यंत जातात. हा या वास्तूचा कणा आहे. अच्छा, म्हणजे बाहेरून दिसणारा पुतळा हा प्रत्यक्षात आतून एका अत्याधुनिक इमारतीसारखा डिझाईन केला आहे तर? अगदी तसेच. आणि वाऱ्याच्या दाबाचा विचार केला तर तिथे एरोडायनामिक्स अत्यंत हुशारीने वापरले आहे. हा पुतळा म्हणजे एक अखंड भिंत नाही. म्हणजे हवा आरपार जाऊ शकते. हो, पुतळाच्या 2 पायांमध्ये जे अंतर आहे ते वाऱ्याला आरपार जाण्यासाठी जागा करून देते. त्यामुळे वाऱ्याचा पुतळ्यावर पडणारा दाब लक्षणीयरित्या कमी होतो. बापरे, हे खूपच स्मार्ट आहे. याशिवाय पुतळ्याच्या आत ट्यून्ड मास डॅम्परसारख्या आध्यात्मिक यंत्रणांचा विचार केला जातो, ज्यामुळे भूकंप किंवा वादळात वास्तूची होणारी हालचाल नियंत्रित राहते आणि ती कोसळण्यापासून वाचते. हे तांत्रिक स्पष्टीकरण खरंच थक्क करणारे आहे. पण इथे मला एका अत्यंत कळीच्या मुद्द्यावर थेट प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. आपल्या माहितीच्या स्रोतांनुसार या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे 3,000 कोटी रुपये आहे. हा काही छोटा आकडा नाहीये. हो, हा अत्यंत मोठा निधी आहे. मग जेव्हा एखादी व्यक्ती हा आकडा ऐकते तेव्हा साहजिकच मनात विचार येतो की या पैशात कितीतरी रुग्णालय, शाळा किंवा रस्ते बांधले गेले असते. साहजिक आहे हा विचार येणे. केवळ बांधकाम साहित्याच्या आणि मजबूतीच्या नावाखाली एका पुतळ्यावर झालेल्या या एवढ्या मोठ्या खर्चाचं समर्थन कसे करता येईल? जर आपण याचा मोठ्या आणि दीर्घकालीन संदर्भात विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर अर्थशास्त्रात सापडते. प्रथमदर्शनी हा खर्च केवळ सिमेंट आणि स्टीलसाठी झालेला वाटू शकतो. हो, तसंच वाटतं. पण आपण ब्रॉन्झचे उदाहरण घेऊ. पुतळ्यावर जे ब्रॉन्झ क्लॅडिंग वापरले आहे त्याचे कारण काय? ब्रॉन्झ हे हवामानातील बदलांना अत्यंत सक्षमपणे तोंड देऊ शकते. म्हणजे ते गंजत नाही. बरोबर. ऊन पावसात ते लवकर खराब होत नाही. याचा अर्थ असा की या वास्तूची देखभाल करण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागू नयेत. अच्छा, म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. हो, म्हणूनच सुरुवातीलाच उच्च दर्जाचे साहित्य वापरून मोठी गुंतवणूक केली आहे. हा पुतळा काही दशकांसाठी नाही तर शेकडो वर्ष टिकावा म्हणून डिझाईन केला आहे. पण तरीही 3,000 कोटी केवळ एक वास्तू टिकवण्यासाठी, म्हणजे हा युक्तिवाद मला तरी पूर्णपणे पटत नाहीये. आणि तो पटूही नाही. जोपर्यंत आपण अर्थव्यवस्थेचे चक्र समजून घेत नाही तोपर्यंत ते पटणार नाही. हा खर्च केवळ एका साध्या पुतळ्यासाठी नाहीये. मग नक्की कशासाठी आहे? ही एक प्रकारची बीज भांडवल गुंतवणूक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एवढी मोठी वास्तू उभी करता तेव्हा तुम्ही तिथे एका नवीन अर्थव्यवस्थेला जन्म देत असता. हा खर्च एका इकॉनॉमिक इंजिनची उभारणी करण्यासाठी होता. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो, कारण आपल्या नोट्समधील पुढचा भाग याच इकॉनॉमिक इंजिनबद्दल सांगतो. हो. जेव्हा आपण स्रोतांमधील माहिती पाहतो तेव्हा लक्षात येते की हा नुसता पुतळा नाही तर ती एक संपूर्ण परिसंस्था आहे. बरोबर. हे ठिकाण गुजरातच्या केवडिया येथे नर्मदा नदीच्या काठावर आणि सरदार सरोवर धरणाजवळ वसलेले आहे. पुतळ्याच्या आत 135 मीटर उंचीवर पर्यटकांसाठी एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, जिथून आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. हो, आणि तिथे पोहोचण्यासाठी 2 हायस्पीड लिफ्ट सुद्धा आहेत. पण या वास्तूच्या बाहेर जे काही आहे ते एका पुतळ्याभोवती वसलेले छोटे शहरच वाटते. हीच ती परिसंस्था आहे जी त्या 3,000 कोटींच्या खर्चाला अर्थ प्राप्त करून देते. आपल्या नोट्सनुसार तिथे व्हॅली ऑफ फ्लावर्स, सरदार सरोवर धरण, जंगल सफारी पार्क, एकता क्रूज, कॅक्टस गार्डन आणि झरवाणी धबधबा यांसारखे अनेक ठिकाणे विकसित केली आहेत. होय. यामुळे स्वाभाविकच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे आणि गुजरातच्या पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे. पण इथे मला पुन्हा एक शंका येते. कोणती शंका? मुख्य उद्देश तर भारताचा ऐतिहासिक वारसा आणि एकता हा आहे ना, मग हे कॅक्टस गार्डन, जंगल सफारी किंवा नदीतील क्रूज यांसारख्या मनोरंजनाच्या गोष्टी मुख्य उद्देशावरून लक्ष विचलित करत नाहीत का? म्हणजे तुम्हाला वाटते की गांभीर्य कमी होतंय? हो, एखाद्या गंभीर ऐतिहासिक स्मारकाला या गोष्टींमुळे थीम पार्कचं स्वरूप तर येत नाही ना. हा अतिशय महत्वाचा दृष्टिकोन आहे. वरवर पाहता या गोष्टी विसंगत वाटू शकतात, पण मानवी मानसशास्त्र आणि पर्यटनाचे अर्थशास्त्र कसे काम करते हे पाहणं गरजेचं आहे. ते कसं? जर तिथे केवळ एक पुतळा असता तर लोक काय करतील? ते तिथे येतील, 2 तास पुतळा पाहतील, कदाचित एक पाण्याची बाटली विकत घेतील आणि संध्याकाळी परत जातील. म्हणजे लोक तिथे जास्त वेळ थांबणारच नाहीत. बरोबर. आणि अशा परिस्थितीत स्थानिक अर्थव्यवस्थेला काहीच फायदा होणार नाही. पण जेव्हा तुम्ही निसर्ग आणि आधुनिकतेची सांगड घालता तेव्हा पर्यटनाचे गणित पूर्णपणे बदलते. अच्छा,
जेव्हा तिथे जंगल सफारी असते, फुलांची दरी असते, मुलांसाठी विविध आकर्षणे असतात, तेव्हा लोक तिथे 1-2 दिवस राहण्याचा निर्णय घेतात. हो, आणि राहण्यासाठी त्यांना हॉटेल्स लागतात, खाण्यासाठी रेस्टॉरंट्स लागतात. आणि फिरण्यासाठी वाहने लागतात. यातूनच अर्थव्यवस्थेत मल्टीप्लायर इफेक्ट निर्माण होतो. म्हणजे ₹1 खर्च केला तर तो स्थानिक अर्थव्यवस्थेत अनेक पटींनी फिरतो. अगदी तसेच. आणि ऐतिहासिक उद्देशावरून लक्ष विचलित होण्याचा जो प्रश्न तुम्ही विचारलात, तर वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. उलट आहे. कसं काय? जेव्हा कुटुंबे सहलीसाठी येतात, तेव्हा लहान मुलांना केवळ इतिहासाच्या धड्यात रस नसतो. त्यांना सफारी किंवा क्रूज जास्त आवडते. हो, ते तर आहेच. पण या मनोरंजनाच्या निमित्ताने ते त्या ऐतिहासिक वास्तूच्या संपर्कात येतात. या परिसंस्थेमुळे तो केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित असलेला ऐतिहासिक धडा न राहता सर्वसामान्यांसाठी एक परिपूर्ण अनुभव बनतो. हे अगदी तर्कशुद्ध आहे. म्हणजे ही संपूर्ण परिसंस्था केवळ आर्थिक फायद्यासाठी नाही, तर जास्तीत जास्त लोकांना तिथे खेचून आणण्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. हो, आणि त्यांच्यावर तो भावनिक प्रभाव पाडण्यासाठी सुद्धा. आणि हा भावनिक प्रभाव केवळ आकडेवारीतून मोजता येत नाही. तो तिथे गेल्यावरच खऱ्या अर्थाने जाणवतो. आपल्या माहिती स्रोतांमध्ये पर्यटकांच्या अनुभवांबद्दल खूप विस्तृत चर्चा केली आहे. हो, देशभक्तीची भावना, इतिहासाची जाणीव आणि आधुनिक अभियांत्रिकीचा नमुना पाहण्याची उत्सुकता यामुळे भारतीय लोक तिथे जातात. पर्यटकांना तिथे अभिमान आणि प्रेरणा वाटते. इतक्या मोठ्या आकाराचे दर्शन घेताना एक प्रचंड आश्चर्य वाटते. पण इथे एक अत्यंत रंजक मानसिक प्रक्रियेचा उल्लेख आहे. कोणता? तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? जेव्हा एखादी व्यक्ती त्या आभाडव्या पुतळ्यासमोर उभी राहते, तेव्हा तिला जाणवणारं ते आश्चर्य केवळ त्या 182 मीटरच्या भौतिक आकारामुळे असते की त्यामागील व्यक्तीच्या ऐतिहासिक कार्यामुळे असते? यामुळे एक अत्यंत मूलभूत प्रश्न निर्माण होतो, जो वास्तुकला आणि मानवी मानसशास्त्र यांच्यातील संबंध उलगडतो. म्हणजे भव्य वास्तुकलेचा प्रभाव? हो, ज्याला इंग्रजीत मॉन्युमेंटल आर्किटेक्चर म्हणतात, त्याचा थेट संबंध राष्ट्रीय मानसशास्त्राशी असतो. जेव्हा एखादी व्यक्ती 182 मीटर उंच वास्तूच्या पायाशी उभी राहते आणि वर पाहते, तेव्हा तो विशाल आकार त्या व्यक्तीला स्वतःच्या अतिशय लहान असण्याची जाणीव करून देतो. खरंय, माणसाची नजर केवळ त्या पुतळ्याच्या पायाच्या बोटांपर्यंतच पोचू शकते. होय, आणि ती भव्यता माणसाला थक्क करते. पण इथे केवळ आकार महत्वाचा नसतो. जेव्हा त्या विशाल आकाराला एका ऐतिहासिक व्यक्तीचे आणि एकता या संकल्पनेचे स्वरूप मिळते, तेव्हा ती जाणीव पूर्णपणे वेगळ्या पातळीवर जाते. म्हणजे तो आकार नुसता भीतीदायक वाटत नाही. नाही, तो आकार माणसाला केवळ लहान करत नाही, तर त्याच वेळी तो आकार त्या व्यक्तीला एका प्रचंड मोठ्या राष्ट्राचा, एका अखंड परंपरेचा भाग असल्याचा अभिमानही देतो. बापरे, हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. आपण एका अशा देशाचे नागरिक आहोत, ज्याचा इतिहास आणि ज्याची क्षमता ह्या वास्तू इतकीच उत्तुंग आहे, ही भावना त्यातून निर्माण होते. त्यामुळे जाणवणारे आश्चर्य हे केवळ लोखंड आणि कॉन्क्रीटच्या आकाराचे नसते, तर त्या आकारामागे उभ्या असलेल्या मानवी प्रयत्नांचे असते. म्हणजे तो भौतिक आकार एका व्यापक विचारधारेचं वहन करतो. शैक्षणिक दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे ठरते. नक्कीच. कारण तिथे जाणारी नवीन पिढी त्या भव्यतेमुळे प्रश्न विचारायला लागते की ही व्यक्ती कोण होती, त्यांनी असे काय केले की त्यांच्यासाठी एवढं मोठं स्मारक उभारलं गेलं. आणि तिथूनच इतिहासाचे आणि नेतृत्वाचे धडे पुढे हस्तांतरित होतात. हीच स्मारकांची खरी ताकद असते. ती केवळ भूतकाळाची नोंद नसतात, तर ती भविष्यासाठी उभी केलेली प्रेरणास्थाने असतात. या सखोल चर्चेत आपण एका वास्तूच्या कितीतरी विविध पैलूंचा प्रवास केला. आपण सुरुवातीला 562 विखुरलेल्या संस्थानांचे धागे एकत्र विणणाऱ्या सरदार पटेलांच्या इतिहासाची प्रेरणा समजून घेतली. हो. त्यानंतर आपण 182 मीटर उंचीवर वाऱ्याला भेदून उभी राहणारी ती अवाढव्य अभियांत्रिकी आणि कॉन्क्रीट स्टीलचे ते संतुलन कसे काम करते हे पाहिले. त्यानंतर आपण केवडिया परिसरातील ती संपूर्ण पर्यटन परिसंस्था पाहिली. निसर्ग आणि मनोरंजनाचा मेळ घालून अर्थव्यवस्थेला चालना देणारं ते इकॉनॉमिक इंजिन कसे चालते याचं विश्लेषण केलं. आणि शेवटी वास्तुकलेचा तो विशाल आकार माणसाच्या मनात राष्ट्रीयत्वाची आणि एकतेची भावना कशी निर्माण करतो हे मानवी मानसशास्त्राच्या अंगाने समजून घेतले. या सर्व माहितीच्या आधारे आपण एका निष्कर्षावर पोचू शकतो की हा प्रकल्प केवळ इंजिनिअरिंगपुरता मर्यादित नाही, तर तो एका देशाच्या महत्वाकांक्षेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. नक्कीच. पण या चर्चेचा शेवट करण्यापूर्वी या सर्व माहितीवरून आलेला एक अतिशय वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडावासा वाटतो. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की हा पुतळा भारताच्या एकीकरणाचे प्रतीक म्हणून उभारला गेला आहे.
तो भूकंप असो वा भयंकर वादळ झेलण्यासाठी डिझाईन केला आहे. हो, शेकडो कदाचित हजारो वर्ष टिकून राहील तो. अगदी. पण जरा विचार करा, आजपासून हजारो वर्षानंतर जेव्हा जगाचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं असेल, समजा भविष्यातील पुरातत्वशास्त्रज्ञ जेव्हा उत्खनन करतील आणि त्यांना हा महाकाय 182 मीटरचा ब्रॉन्झचा पुतळा शोधून काढता येईल, तेव्हा ते आपल्या आजच्या काळाबद्दल काय विचार करतील? बापरे, हा विचारच खूप वेगळा आहे. हो ना. ज्याप्रमाणे आज आपण इजिप्तचे पिरामिड्स पाहताना विचार करतो की त्यांनी ते कसे बांधले असतील, तसेच भविष्यातील लोक या स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पाहून काय म्हणतील? ते याला आपल्या काळातील प्रगत तंत्रज्ञानाचे प्रतीक मानतील का? की आपल्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे एखादे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानतील? की त्यांच्यासाठी हा एक न सुटलेला अत्यंत गूढ असा प्रश्न असेल की त्या काळातील माणसांनी एवढी मोठी मानवी आकृती का आणि कशी उभी केली? हा खरोखरच विचार करण्यासारखा आणि स्वतःलाच विचारण्यासारखा एक रंजक प्रश्न आहे. याच एका कुतूहलजनक आणि मेंदूला चालना देणाऱ्या विचारासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेची इथेच सांगता करूया. या माहितीच्या रोमांचक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.